लातूरला रेल्वेनं पाणी पाठवण्याचं बिल रेल्वेनं घेतलं मागे, रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांची घोषणा। मुंबई पाठोपाठ आता परभणीतही नर्सेसचा रुग्णालयात धिंगाणा। नर्सिंग डेच्या नावाखाली 2 दिवस सुरू होता डीजेवर धिंगाणा। बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं येत्या 3 ते 4 दिवसातच मान्सून अंदमानला धडकणार, पुणे वेधशाळेनं वर्तवला अंदाज। जळगावात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत शिवसेनेतर्फे भव्य मोर्चा। जवळपास 5000 शेतकरी आणि शिवसैनिक मोर्चात सहभागी। नागपूरमध्ये शेअर्सच्या खरेदी विक्रीच्या आडून सट्टेबाजी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर छापे। महिनाभरात 2500 कोटींचे व्यवहार झाल्याचा पोलिसांचा संशय, तर 10 व्यापाऱ्यांना अटक। आणि जेजुरीत दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी तरुणाचा पुढाकार। सोशल मीडियाद्वारे केलं पाणी वाचवण्याचं आवाहन। नमस्कार, मी सुप्रिया। गावाकडच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत। आणि सुरुवातीलाच बातमी आहे, काँग्रेसचे नेते नारायण राणे यांनी आज सरकारवर चौफेर टीका केली आहे। 9 कोटींचं बिल पाठवून सुरेश प्रभू यांनी उल्लू बनवलं, तसं सुरेश प्रभू लोकांसाठी काहीच करत नसल्याची टीका यावेळी राणे यांनी केली आहे। मुख्यमंत्री राज्यभर मिरवत फिरतात, तर पंतप्रधानांना विदेशापेक्षा मराठवाडा लांब वाटतो। 80 पेक्षा जास्त देश पंतप्रधान फिरलेत, मात्र मराठवाड्यात अजून आले नसल्याची टीका देखील राणेंनी यावेळी केली। पाणी देताना पोस्टर लावतात, घोषणा देतात, त्यांच्यात माणुसकी नाही। पाणी देण्यात कसलं राजकारण असा सवाल करत शहरी आणि ग्रामीण असा पक्षपात न करता सर्वांना पाणी देणं हे सरकारचंच काम आहे, ते त्यांनी करावं असं देखील राणे यांनी म्हटलंय। मिरवतात मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रात मिरवतायत ना। आज पुण्याला आहेत, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, अन्य भागात फिरवतायत ना। जिकडे यायला पाहिजे तिकडे कमी येते ते। त्याने आठवड्याला एक वेळ तरी इकडे यायला पाहिजे मराठवाड्यात, एकेका जिल्ह्यात येऊन राहायला पाहिजे एक दिवस। अशा परिस्थिती तेव्हा इथली परिस्थिती कळेल। पाहुण्यासारखं येऊन जाऊन फोटो काढून चालणार नाही। पाणी येताना बीजेपीचा कमळ लावावं, घोषणा द्याव्यात, माणुसकी नाहीच आहे। दुष्काळ सापडलेल्या आमच्या शेतकऱ्याची चेष्टा करतायत। पाणी द्यायला पाहिजे, त्यात राजकारण कसलं? आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने ग्रामीण भागात आणि शहर हा पक्षपात करू नका। माणूस बोलला तर त्याला पाणी प्यायला द्यायलाच पाहिजे। आवश्यक ते पाणी सरकारने देणं सरकारचं काम आहे। बातमी आहे लातूरच्याच पाण्याची। लातूरला रेल्वेनं पाणी पाठवलेलं होतं आणि लातूरला जे पाणी पाठवलेलं होतं त्यासाठी रेल्वेनं एक बिल जारी केलेलं होतं, मात्र आता हे जे बिल आहे ते रेल्वेनं मागे घेतलेलं आहे आणि अशी घोषणा रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी केली आहे। या क्षणी पाणी पाठवणं ही आमची प्राथमिकता असल्याचंही सुरेश प्रभू यांनी म्हटलंय। तर रेल्वेनं प्रसिद्धीपत्रक जाहीर केलेलं आहे आणि प्रशासनाच्या विनंतीनंतर रेल्वेनं 9 कोटींचं बिल राज्य सरकारला दिलेलं होतं, मात्र आता हे बिल मागे घेण्यात आलेलं आहे। आता एक चांगली बातमी आहे, पुढच्या 3 ते 4 दिवसांमध्ये मान्सून अंदमानला पोहोचणार आहे। 16 ते 17 मेला मान्सून दाखल होईल, तर बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार होतोय, जो मान्सूनच्या वाटचालीसाठी पूरक असेल। महाराष्ट्रासाठी पण आम्ही गेल्या काही दिवसाच्या अगोदर आम्ही पूर्वानुमान दिलेलं आहे। सर्वसाधारणतः जर का आपण ह्या चित्राकडे बघाल तर हे एक मॉडेल आहे जे दर्शवतं की 2016चा पावसाची कंडिशन बेस्ड ऑन मार्च कसं असू शकेल। तर त्याचे पूर्वानुमान जर का आपण बघितलं तर संपूर्ण महाराष्ट्र जो आहे तो सर्वसाधारणतः निळ्या किंवा गडद निळ्या रंगामध्ये दिसतोय। तर कोकण किनारपट्टीचा काही भाग आणि विदर्भाच्या काही भागामध्ये जो आहे तो निळा रंग थोडा जास्त दिसतोय। म्हणजे सर्वसाधारणतः कोकण आणि विदर्भामध्ये पाऊस सरासरीपेक्षा चांगला जास्त असेल। त्याचप्रमाणे मध्य महाराष्ट्राचा भाग आणि मराठवाड्याचा भाग, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा भाग पण जो आहे तोही निळ्या रंगातच आहे। म्हणजे ही पण एक चांगली खूण आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस सरासरीपेक्षा जास्त असेल।
राज्यातील अनेक भागामध्ये वळवाच्या पावसानं हजेरी लावलेली आहे, तर सातारा जिल्ह्यातील कोरेगाव आणि खटाव या दुष्काळी भागामध्ये देखील 2 दिवस खूपच चांगला पाऊस झालाय। त्यामुळे ज्या भागामध्ये जलयुक्त शिवार या योजनेतून जी जलसंधारणाची कामं झालेली आहेत त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात या पावसाचं पाणी अडलं गेलेलं आहे आणि ते इथे साचलेलं आहे। एकाच पावसामध्ये बंधारे भरल्यानं शेतकरी देखील समाधान व्यक्त करतात। जलयुक्त शिवार या योजनेचं हे मोठं यश म्हणावं लागेल। जलयुक्त शिवारच्या माध्यमातून राज्यात अनेक ठिकाणी कामं झाली आहेत। कोरेगाव तालुका असेल, खटाव तालुका असेल, या भागात सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात कामं झाली आणि तुम्ही मागे पाहू शकता या अवकाळी पाऊस जो आता ह्या 2-3 दिवसात झालाय त्याच्यामुळं या छोट्या मोठ्या बंधाऱ्यांमध्ये अशा पद्धतीनं पाणी साठलंय आणि काही बंधारे आता पाण्याने वाहत आहेत। ॲक्च्युली याच्यामुळं शेतकरी समाधानी आहेत। स्वतः मुख्यमंत्र्यांनी सुद्धा ट्विट करून याबद्दल समाधान व्यक्त केलंय। आपल्याबरोबर काही शेतकरी आहेत जे याच्याबद्दल सांगतील की त्यांना या अवकाळी पावसामुळे जे बंधाऱ्यांमध्ये पाणी साठलंय त्याबद्दल त्यांना काय वाटतंय। शासनाची जे जलयुक्त शिवार योजना आहे या योजनेअंतर्गत जाखणगाव या ठिकाणी डॉक्टर अविनाश पोळ यांच्या माध्यमातून जे लोकसहभागातून जी कामं झालेली आहेत त्या कामाचा खऱ्या अर्थानं जो अवकाळी पाऊस पडला 2 दिवसापूर्वी त्या अवकाळी पावसामुळं एवढा मोठा दिलासा निर्माण झालेला आहे की भविष्यात जर या महिन्याभरात अजून 1-2 जर अवकाळी पाऊस पडली तर खरोखरच या जलयुक्त शिवार माध्यमातून जी कामं केलेली आहेत त्या कामाचं खऱ्या अर्थानं सार्थक झाल्यासारखं आम्हाला वाटेल। यातून पिण्याच्या पाण्याचा महत्त्वाचा प्रश्न, जनावरांच्या पाण्याचा प्रश्न, पशुपक्ष्यांना पिण्याच्या पाण्याची जी भयानक परिस्थिती होती ती या निमित्तानं सुटणार आहे आणि भविष्य काळात शेतकऱ्यांची मुलं या उत्पन्न घेऊन चांगल्या पद्धतीनं उत्पन्न घेतील आणि आपली आर्थिक स्थिती सुधारतील। एकंदरीतच अशा पद्धतीनं जलयुक्त शिवारची कामं झाली पाहिजेत आणि त्याच्यामुळेच महत्त्वाचं म्हणजे शेतीच्या पाण्याचा प्रश्न असेल आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल तो मिटू शकतो असा विश्वास या शेतकऱ्यांना वाटतोय। तुषार तपासे, IBN लोकमतसाठी, जाखणगाव, सातारा। शहरातली घाण साफ करण्याचं काम करणाऱ्या सफाई कामगारांनाच पिढ्यानपिढ्यांपासून बकाल वस्तीमध्ये दिवस काढावे लागत असल्याचं चित्र रत्नागिरीमध्ये दिसतंय। सातत्यानं पाठपुरावा केल्यानंतर या कामगारांना सरकारच्या श्रमसाफल्य योजनेतून घरं तर मंजूर झाली खरी, पण अद्यापही ती कागदावरच आहेत। पाहुयात हा स्पेशल रिपोर्ट। संडास बाथरूम साफ करणारे रमेश सोळंकी यांची सफाई कामगार म्हणून ही 4थी पिढी। रत्नागिरी नगरपालिकेच्या मोडकळीस आलेल्या चाळीतल्या एका खोलीत त्यांचं कुटुंब राहतं। शहरातला मैला साफ करता करता त्यांना हत्ती रोगाने गाठलं, पण कधीतरी हक्काच्या घरात 4 दिवस समाधानाने काढता येतील या आशेवर ते जगतायत। कुठं बसायला जागा नाही तसं पाणी गळतं घरात आमचं। हा, आणि गटार पण लिकेज आहे, गटारीचं पाणी घरात येतं। वेळेवर सांगितलं बाबा गटार काढायला पाठवूया, माणसं नाही आता गावी इथं गेले तिथं पाठवले, इथं तिथं असं करून शेवटी हमी आहे तर काय तात्पुरतं तेवढ्या पुरतं पाणी जाण्यापुरतं करतो स्वतः। हे सफाई कामगार ज्या चाळीत राहतात त्या ठिकाणची अवस्था अत्यंत वाईट आहे। सरकारच्या श्रमसाफल्य योजनेतून या कामगारांना घरं मिळतील असं सांगण्यात आलं। त्यासाठी 84 कोटींचा निधीही मंजूर करण्यात आला, पण हे सगळं अद्याप कागदावरच आहे। आम्ही कलेक्टर ऑफिसला गेलतो पण आम्हाला कुठे बाहेरच्या बाहेर बसवलेलं। नंतर तुमची काय आधी बोलणी झाली काय माहिती नाही आम्हाला। आम्ही असं सांगितलं, बोला आय लेवल हां तुमचं काम झालंय, मग साहेबासमोर 4 दिवस 5 मिनिटं फक्त बसवलं आम्ही। 5-6 माणसं गेलेली आहेत आणि 4-5 माणसं गेल्यावर ते सांगितलं। तुम्हाला अजून काही कळवलेलं नाही? काही सुद्धा नाही। पाणी येतं गटारीतून, सगळं पाणी येतं, किडे येतात। जाऊन सांगितलं हा किडे शेपटाचे ते किडे येतात, हा घरात येतात। गटारच आहे ना तिथे आणि सांगायला गेलो की आम्ही आज करतो, उद्या पाठवतो, परवा पाठवतो असं म्हणून आमचे दिवस घालवायचे। सगळ्या शहराची घाण स्वच्छ करायची आणि आपल्या मुलांना शिकवायचं आणि स्वतः बकाल वस्तीत त्यांना जीवन जगावं लागतंय। अशा मेहतर समाजातली पुढची पिढी आहे जी शिकायचा प्रयत्न करते, पण त्यांना सुद्धा शिकण्यासारखं वातावरण या सगळ्या त्यांच्या वस्तीमध्ये मिळत नसेल, अस्वच्छता असेल, आरोग्याचे प्रश्न असतील, तर मग स्वच्छ भारतच्या मोठ्या मोठ्या घोषणा करून काय उपयोग आहे। रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांना हा प्रश्न विचारला असता सफाई कामगारांच्या घरांना
2 वर्षांपूर्वीच आपण निधी मंजूर करून दिला असून जिल्हाधिकाऱ्यांकडून मंजुरी मिळाली नसल्यामुळेच ही घरं रखडल्याचं ते सांगतात। मात्र ही घरं आपण लवकरच मार्गी लावू असं आश्वासनही त्यांनी दिलंय। माझ्याकडे काही सफाई कामगार आहेत, त्यांना घरं मिळावी यासाठी 2 वर्षापूर्वी 84 लाख रुपये जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मी दिलेले होते, परंतु जिल्हाधिकाऱ्यांकडनं त्याला मंजुरी आजपर्यंत मिळालेली नाही। म्हणून आज नगरपालिकेमध्ये सततवर मी त्याचा आढावा घेतला। नगरपालिकेच्या प्रशासनानं पुन्हा एकदा प्रस्ताव तयार केलेला आहे। येत्या 15-20 दिवसात सफाई कामगारांच्या घरांचा प्रश्न सुटेल। सफाई कामगारांना अशी आश्वासनं गेल्या कित्येक वर्षांपासून मिळत आल्यामुळे प्रत्यक्षात ज्यावेळी घरं मिळतील तेव्हाच आपली कदर झाली असं आपण म्हणू, अशी प्रतिक्रिया या कामगार कुटुंबातून व्यक्त होते। व्हिडिओ जर्नलिस्ट विजय बासुतकरसह दिनेश केळुसकर, IVN लोकमत, रत्नागिरी। आणि यानंतर इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। तुम्ही पहा फक्त IVN लोकमत। ब्रेकनंतर आपलं स्वागत। आणि आता बातमी आहे जळगावची। जळगावात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत आज शिवसेनेतर्फे आमदार गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य शिंगाडा आणि बैलगाडी मोर्चा काढण्यात आला। केळी खरेदीमध्ये होणारी फसवणूक, कर्ज पुनर्गठन यासह अनेक मागण्या या मोर्चात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांच्या होत्या। जिल्ह्यातील 5000हूनही जास्त शेतकरी आपल्या बैलगाडी आणि शिंगाड्यांसह मोर्चात सहभागी झाले होते। जवळपास 5000 शेतकरी आणि शिवसैनिक या भव्य मोर्चात सहभागी झाले। तर आपल्या भाषणात बोलताना शिवसेना आमदार गुलाबराव पाटील यांनी भाजप आणि एकनाथ खडसे यांच्यावर खरमरीत टीका केली। आता बातमी पाहूया। साताऱ्याची प्रेमविवाह केला म्हणून तरुण जोडप्याला घरच्यांनी कुऱ्हाड आणि दंडुक्यानं मारहाण केल्याची धक्कादायक घटना साताऱ्यात समोर आलेली आहे। साताऱ्यातल्या गजवडी गावातल्या विनायक कदम या तरुणानं 4 वर्षांपूर्वी गावातल्या मुलीशी प्रेमविवाह केला होता। यानंतर हे जोडपं गाव सोडून निघून गेलेलं होतं। तर गावातल्या जत्रेनिमित्त हे दोघं जण विनायकच्या घरी आले असताना मुलीच्या घरातल्यांनी विनायकच्या घरात घुसून कुऱ्हाड आणि दंडुक्यांनी हल्ला चढवला। यात विनायकचं कुटुंबीय जखमी झालेलं असून त्यांना सातारा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय। या प्रकरणी पोलिसांनी 5 जणांना अटक केलेली आहे। आणि पुन्हा इथे वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही पहा फक्त IVN लोकमत। ब्रेकनंतर आपलं स्वागत। गेल्या 3 वर्षांपासून सतत अवर्षण, मुसळधार पाऊस, गारपीट आणि लांबलेला पाऊस यामुळे विदर्भातला शेतकरी संकटात सापडलाय। मात्र म्हणून हातावर हात धरून न बसता पावसाळ्याची चाहूल लागल्यानं आता शेतकरी खरीपाच्या तयारीला लागलाय। पाहूयात हा विशेष वृत्तांत। नागपूर जिल्ह्यातल्या येरल्यामधले हे कापूस उत्पादक शेतकरी यंदा पाऊस चांगला होईल, त्यामुळे कापसाचं उत्पादन चांगलं येईल अशी आशा सुधाकर ठाकरे यांना वाटतेय। त्यांच्याकडे जिरायती शेती आहे, त्यामुळे शेती पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे। कापसासाठी त्यांनी चांगलं बियाणं घेतलंय। विदर्भात 16 लाख हेक्टरवर कापूस, 15 लाख हेक्टरवर सोयाबीन तर 7 लाख हेक्टरवर धानाची पेरणी होते। कापूस पेरायला खूप तयार आहे लोक, पण ते भाव कमी असल्यामुळे ते वेचणीचा खर्च खूप येतो। कमीत कमी 6000च्या वरून कापूस पाहिजे, तेव्हा ते शेतकऱ्याला परवडतं। बीटी बियाणांच्या वापरामुळे उत्पादन खर्चही वाढतोय। कापसाच्या लागवडीसाठी एकरी 15000 रुपये येतो, तर बीटी कापसाच्या लागवडीसाठी हा खर्च एकरी 17000 पर्यंत वाढतो। कापसाचा हमीभाव 4050 धरला तर शेतकऱ्यांना एकरी 3 ते 4 क्विंटल कापसाचे 16 ते 17000 रुपये उत्पन्न मिळतं। जे काही बियाणं आपापल्या पद्धती असेल ते आपण घ्या, पण त्याला एक मात्र नक्की करा की बीज प्रक्रिया करणं अत्यंत आवश्यक आहे। बीज प्रक्रिया जर केली तर आपल्याला तसंही
30 ते 35% जे काही उत्पादन आहे नुकसान होणारं ते नुकसान आपल्याला टाळता येईल. विदर्भातला शेतकरी खरीपाच्या तयारीला लागलाय. शेतीमध्ये वखरणी सुरू आहे. विदर्भातल्या ज्या शेतकऱ्यांना कर्ज मिळालं आहे त्या शेतकऱ्यांना पीक विमा सारख्या योजनांचा लाभ मिळतोय, पण ज्या शेतकऱ्यांना सरकारचं कर्ज मिळालं नाही त्या शेतकऱ्यांना सावकाराकडे जाण्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये. दुसरीकडे चांगल्या खरीप पिकासाठी शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाचं बियाणं आणि खत दिलं जात असल्याचं सांगितलं जात आहे. बनावट बियाणं आणि सावकारी कर्जापासून शेतकऱ्यांचं संरक्षण, 2% प्रीमियम भरून पीक विम्याचं कवच शेतकऱ्यांना देण्यात येणार असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. जितके शेतकरी कर्ज घेतील त्या सगळ्यांना आपण त्या जे कर्ज घेतील त्या टक्क्यावर ही विमा योजना लागू राहणार आहे. त्याचे आपल्याला लगेचच ते प्रीमियम दर सुद्धा येणार आहेत. विदर्भातल्या शेतकऱ्यांवर दुष्काळाचं आसमानी संकट आहे. तसंच बँका कर्ज देत नसल्यामुळे सुलतानी संकटही आहेत. या सगळ्या अडचणींवर मात करत विदर्भातला शेतकरी उभा राहिलाय खरा, पण आता त्याला आस आहे ती चांगल्या पिकाची आणि चांगल्या हमी भावाची. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह प्रवीण मुधोळकर, IBN लोकमत, नागपूर. बातमी पाहूया जेजुरीची. गेल्या महिनाभरापासून जेजुरीच्या कडेपठार भागातल्या डोंगराळ परिसरात वन खात्याच्या पाणवठ्यांमध्ये दररोज टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातोय. वाढदिवस आणि पार्ट्यांचा खर्च टाळून जेजुरीचे तरुण वन्य प्राण्यांच्या पाण्यासाठी आणि अन्नासाठी मदत करतात. सोशल मीडियामध्ये मदतीचं आवाहन करण्याच्या एका संदेशामुळे वन्य प्राण्यांच्या मदतीसाठी क्रांती घडली आणि आगामी 2 वर्ष दुष्काळी स्थितीमध्ये मदत उपलब्ध होईल इतका मदतीचा ओघ जय मल्हार फाउंडेशनच्या माध्यमातून सध्या सुरू आहे. यानंतर गावाकडच्या बातम्यांमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पहा फक्त IBN लोकमत.